हॅलो एव्हरीवन, आम्ही निघालो एका वन डे ट्रिपसाठी, फॅमिली ट्रिपसाठी. ॲक्च्युली ही फॅमिली ट्रिप नाही आहे. आम्ही आमच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी चाललो आणि ते हॉटेलला थांबलो आहे मस्तपैकी नाश्ता करायला. मस्त मिसळ वगैरे खाल्ली आणि नंतर मग निघालो प्रवासाला. आणि इथे बघा आमच्या बंधूंचा पराक्रम, तो चक्क त्याचा S24 हॉटेलमध्येच विसरला. पण एक बरं झालं की त्या वेटर चांगला होता, त्याने आणून दिला. आणि आम्ही आंबोली मार्गे जाणार होतो कोल्हापूरला, आजरा मार्गे. तर आंबोलीमध्ये सुद्धा खूप छान वातावरण होतं, थोडंसं ट्रॅफिक होतं, पण अगदी धुकं सुंदर आणि असा गारगार वारा जो चेहऱ्यावर बसत होता तो खूप छान होता. खूप छान वाटलं प्रवास करताना. आणि इथे आम्ही येऊन पोचलो वाकीला. वाकीला इथे आम्ही येऊन पोचलो आहे. आणि वाकी ॲक्च्युली हे जे गाव आहे हे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या जवळपास बॉर्डरवर कसं आहे, गारगोटीपासून बरंच आतमध्ये आहे, पण जागा खूप सुंदर आहे. फार असं एकदम टोकाला आहे ते. तिथे काही म्हणजे काहीच नाही आहे दुसरं, फक्त ते देऊळ आहे. आणि आजूबाजूला अशी लांब लांब अशी 3-4 घरं आहेत फक्त, आणि एकदम घनदाट जंगलात असं ते आहे. आणि जेव्हा आम्ही इथे येऊन पोचलो ना, तेव्हा मला असं थोड्या वेळासाठी वाटलं आम्ही हिरण्यकेशीला आलोय की काय. म्हणजे जवळपास असं आंबोलीचं ते हिरण्यकेशीसारखंच वातावरण इथे सगळं होतं. ते असं एका बाजूला देऊळ, आजूबाजूला फक्त झाडंच झाडं, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि असं वाटतच नव्हतं की ही ट्रिप मे महिन्यात निघाली आहे, कारण सगळ्यांनी जर्किन वगैरे घातलेले, सगळ्यांना थंडी वाजत होती. काय काय बोलणार, हरली वेदरच असं होतं. भरपूर पाऊस पडून गेलेला 3-4 दिवस, त्याच्यामुळे इथे इतकी थंडी होती. आणि जवळपास एखाद्या हिल स्टेशनला आम्ही आलो आहे असं, एखाद्या ह्याच्यासाठी वेकेशनसाठी असंच वाटत होतं. आणि हे जे मंदिर आहे हे वाकनाथाचं मंदिर आहे, जे आमचं कुलदैवत आहे, ज्याला वाकोबासुद्धा म्हणतात तिथे. आणि इथे बघू शकता ही लोक जेवायला बसले आहेत. ॲक्च्युली ही बाहेर बसली आहेत प्रसादीला, कारण ह्यांनी नॉनव्हेज बनवलं आहे. कारण ह्यांनी ते बनवलं आहे तिथल्या जिथली जी भूतं असतात देवळासमोर त्याच्यासाठी. आणि इथे आम्ही चाललो आहे समोर भूतनाथाच्या मंदिरामध्ये, म्हणजे जे ॲक्च्युली आय थिंक जिथे म्हणजे भूतं वगैरे असतात, देवासोबत जी भूतं असतात ती इथे असतात असं म्हणतात. आणि आम्ही आता इथे चाललो आहे त्याच्या दर्शनासाठी. आणि ह्या व्हिडिओचा सेकंड पार्टसुद्धा येणार आहे, सो तोही बघा. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच मस्त मस्त आमचे पुढचे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू एव्हरीवन.